हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमची खुशी मॅम. आज तुम्हाला इयत्ता 10वीतील भूगोलातील दुसरा धडा स्थान व विस्तार या धड्यावरील स्वाध्यायाची उत्तरे घेऊन आलेली आहे. प्रश्न क्रमांक 1. खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा. ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. ॲन्सर, हे विधान योग्य आहे. भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे. ॲन्सर, हे विधान अयोग्य आहे. योग्य विधान, भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे. ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे. ॲन्सर, हे विधान अयोग्य आहे. योग्य विधान, ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा जास्त आहे. ब्राझील देशाचा उत्तर भागातून विषुववृत्त जाते. ॲन्सर, हे विधान योग्य आहे. ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे. ॲन्सर, हे विधान अयोग्य आहे. योग्य विधान, ब्राझील देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे. भारताच्या आग्नेयस पाकिस्तान हे राष्ट्र आहे. ॲन्सर, हे विधान अयोग्य आहे. योग्य विधान, भारताच्या वायव्येस पाकिस्तान हे राष्ट्र आहे. भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात. ॲन्सर, हे विधान योग्य आहे. प्रश्न क्रमांक 2. थोडक्यात उत्तरे लिहा. स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले. ॲन्सर, स्वातंत्र्यानंतर भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांना अनेक विकासात्मक समस्यांना सामोरे जावे लागले. 1. लोकसंख्येची झपाट्याने वाढ. 2. गरिबी आणि बेरोजगारी. 3. निरक्षरता आणि शिक्षणाचा अभाव. 4. अपुरी आरोग्य व पायाभूत सुविधा. 5. शेतीवर जास्त अवलंबित्व आणि औद्योगिकरणाची गरज. 6. प्रादेशिक समतोल आणि नागरिकीकरणामुळे निर्माण झालेल्या समस्या. या समस्यांवर मात करण्यासाठी दोन्ही देशांनी नियोजनबद्ध विकास, औद्योगिकीकरण, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत. ॲन्सर, भारत व ब्राझील या देशांच्या संदर्भात पुढील बाबी वेगळ्या आहेत. 1. भारत उत्तर व पूर्व गोलार्धात आहे, तर ब्राझील उत्तर व दक्षिण गोलार्धात पसरलेला आहे. 2. भारत पूर्णपणे उत्तर गोलार्धात आहे, तर ब्राझीलचा मोठा भाग दक्षिण गोलार्धात आहे. 3. भारतातून कर्कवृत्त जाते, तर ब्राझीलमधून विषुववृत्त व मकरवृत्त या दोन्ही रेषा जातात. 4. भारत आशिया खंडात आहे, तर ब्राझील दक्षिण अमेरिका खंडात आहे. 5. भारताला हिंदी महासागराचा किनारा लाभला आहे, तर ब्राझीलला अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे. भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा. ॲन्सर, भारत अक्षवृत्तीय विस्तार 8 डिग्री 4 मिनिट उत्तर ते 37 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षांश. रेखावृत्तीय विस्तार 68 डिग्री 7 मिनिट पूर्व ते 97 डिग्री 25 मिनिट पूर्व रेखांश. ब्राझील अक्षवृत्तीय विस्तार 5 डिग्री 15 मिनिट उत्तर ते 33 डिग्री 45 मिनिट दक्षिण अक्षांश. रेखावृत्तीय विस्तार 34 डिग्री 47 मिनिट पश्चिम ते 73 डिग्री 59 मिनिट पश्चिम रेखांश. प्रश्न क्रमांक 3. अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक डॅश डॅश नावाने ओळखले जाते. उत्तर आहे 3. इंदिरा पॉईंट. दक्षिण अमेरिका खंडातील हे 2 देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत. उत्तर आहे 1. चिली, इक्वेडॉर. दोन्ही देशातील राजवट डॅश डॅश प्रकारची आहे. 3. प्रजासत्ताक. खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो. आकृती क्रमांक 1. खालीलपैकी कोणता आकार भारताचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो. आकृती क्रमांक 3. गोलार्धाचा विचार करता खालील पर्यायापैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे. उत्तर आहे आकृती क्रमांक 3. गोलार्धाचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोलार्धात आहे. आकृती क्रमांक 2. तर इथे आपल्या स्वाध्यायावरील सर्व प्रश्नांची उत्तरे झालेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.